येड्राव ग्रामसभेत अध्यक्षपदावरून गोंधळ, सत्ताधारी व विरोधकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला. ग्रामसभा गोंधळात रद्द. येड्राव तालुका शिरोळ येथील ग्रामसभेच्या सुरुवातीलाच ग्रामसभा अध्यक्ष निवडीवरून जोरदार वादावादी झाली. ग्रामसेवकांनी सरपंच सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो असं सांगितलं. या ग्रामसभेतून सभेचे अध्यक्ष निवडावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी सुरू असलेला वाद पाहून सरपंच सर्व सत्ताधीश सदस्यांनी सभात्याग केला. परंतु ग्रामसभा झालीच पाहिजे या विषयावरून ग्रामसेवकास धारेवर धरलं. यावेळी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी घोषणा झाल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला. परंतु ग्रामसेवकांनी सरपंचच ग्रामसभेचा अध्यक्ष असल्याचं यावर मात्र ठाम राहिल्यानं कोरम पूर्ण असतानाही सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. आज ग्रामसभेमध्ये सभागृहात सन 2023-24 व 24-25च्या अंदाजपत्रकास मंजुरी करण्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं यासाठी ग्रामसभा सोशल मीडियामधून आवाहन करण्यात आलं होतं. सकाळी 10 वाजता ग्रामसभा व्हिडिओ रेकॉर्डिंग करूनच घ्यावी यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरलं. त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारी व्यक्ती येईपर्यंत सुमारे 1 तास ग्रामस्थ ताटकळत बसावे लागले. त्यानंतर सभेस प्रारंभ करण्यात आला. ग्रामसेवक उमेश रेळेकर यांनी सर्वांना सोबत करून सभेचे अध्यक्षपद सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वीकारावं असं सुचवलं. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आक्षेप घेत ही ग्रामसभा असल्यानं ग्रामस्थांमधून अध्यक्ष म्हणून निवड करावी अशी मागणी लावून धरली. त्यामुळे गोंधळास प्रारंभ झाला. यावेळी सभेचे अध्यक्ष पदसिद्ध सरपंचच असतो, त्यामुळे तो निवडता येणार नाही असं सांगितल्यावर ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी अध्यक्षपदास विरोध केला. वादावादी वाढत असल्यानं सरपंच, उपसरपंच व सत्ताधारी सदस्यांसह समर्थकांनी सभेतून जाणं पसंत केलं. यावेळी यांची साम्राज्य केली आहे असं सांगितलं. तर ग्रामस्थांनी या सभेसाठी कोरम पूर्ण असल्यानं ही सभा झालीच पाहिजे यासाठी ग्रामसेवक उमेश रेळेकर यांना घेराव घातला. यावेळी माजी सरपंच सरदार सुतार व माजी उपसरपंच विजय पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानं ग्रामस्थांनी त्यामध्ये समर्थन दर्शवलं. त्यामुळे सभा रद्द झाल्याचं लेखी पत्र ग्रामसेवकाकडून दिल्यानं ग्रामस्थांनी सभागृह सोडलं. यावेळी शहापूर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सदर ग्रामसभेस मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. सभा रद्द केल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी सरपंच केबिन समोर येऊन पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देऊन पार्वती औद्योगिक वसाहतीस पाणी देण्यास विरोध दर्शवला. तर कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पार्वतीला पाणी देणारच अशा घोषणा सत्ताधारी गटाकडून देण्यात आल्या. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं. बजेटच्या प्रश्नावरून विकासात्मक निर्णय घेण्यासाठी महत्त्वाच्या विषयावर गावसभा बोलवण्यात आली होती. या सभेचे अध्यक्ष पदसिद्ध सरपंचच असतात असं प्रशासन सांगत होतं. बजेटबाबतची संपूर्ण माहिती व सूचना सरपंच व प्रशासनाला असतात. मात्र याला जलजीवनचं वळण लावायचा प्रयत्न झाला. काही लोकांनी गोंधळ घातला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही सभात्याग करून ग्रामपंचायत प्रवेशद्वाराजवळ आलो. व्हिडिओचं मार्गदर्शन घेऊन पुढील ग्रामसभेचं नियोजन करावं अशी मागणी केली. राजकारणासाठी विकासात काही जण खेळ घालतायत. अशा प्रवृत्तींचा आम्ही निषेध करतो असं सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं. ग्रामस्थांमधून ग्रामसभेचा अध्यक्ष निवडला जावा अशी आमची मागणी होती. गावच्या विकासाला आमचा विरोध नाही, परंतु सरपंचांनी मीच अध्यक्ष होणार या भूमिकेला आमचा विरोध आहे. सत्ताधारी गटानं सभेतून पळ काढला. या सभेला 168 ग्रामस्थांची उपस्थिती असताना त्यांचं म्हणणं ऐकण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे सत्ताधारी गटानं ग्रामस्थांचा अपमान केलाय, त्याचा मी निषेध करतो असं ग्रामपंचायत सदस्य हरीश मतभेद असतात ते तिथं हजर राहत नाही. तुमचं असं हे कुठं तर गावचं बजेट रखाडलं. ह्यामुळं जे मेन अजेंड्यावरचा विषय होता तो रखाडला गेला. हे अतिशय दुर्दैव आहे. एवढीच विनंती आहे, अतिशय दुर्दैव आहे. आणि ह्याचा निषेध मी म्हणून करणं गरजेचं आहे. कारण गावचा सरपंच म्हणून ह्या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करा. तुम्ही यांनी समजून घ्यायचं गरजेचं आहे. काय तर कायदा आहे, अभ्यासू लोक आहेत आणि अशा प्रवृत्तीचा मी निषेध